मग वसंत आला काय, हेमंत गेला काय, शिशिर ढळला काय, माणसाला काहीही वाटत नाही. चांदण्यामध्ये सुद्धा माणसं ही हातमोजा घालून फिरतात. आषाढाच्या पावसामध्ये पण ती रेनकोट घालून वावरतात. मग त्याच्या खिशात किती पैसे आहेत आणि अमेरिकेत किती फ्लॅट आहे त्याच्यावर मला मुळीच श्रीमंती वाटत नाही. त्याला पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध, पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध हुमून घ्यावा असा वाटतो का? त्याला जवळ बसलेला एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामधलं दुःख आहे ते त्याला पुसावं असं वाटतं का? एखाद्या ठिकाणी मनुष्य अकाली निधन पावला आपल्या शेतीच्या कर्जामुळे, तर त्याला त्या घरामध्ये जाऊन तिथल्या मृत्यूचा गंध घेता येतो का? त्याच्याविषयी त्याला काय अश्रू येतात का? त्याच्यातून त्याला मार्ग सुचतात का? काय त्याला वाटतं? कुठेतरी एखाद्या महापूजेमध्ये किंवा रोषणाईमध्ये लाख रुपये खर्च करण्यापेक्षा आपल्या जवळच्या आदिवासी पाड्यावरच्या एखाद्या मुलाला फीसाठी पैसे द्यावे लागतात, द्यावेसे वाटतात का? या सगळ्यामधलं माणूस पण जपणं हे मला असं वाटतं कवीपणाचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे कवी पण नंतर आणि कवी पण आधी आणि माणूस पण नंतर असं नसतं मैत्रिणींनो, मित्रांनो. आधी माणूस पण जपणं हे खूप महत्वाचं आहे. ज्या संत कवींची नावं माझ्या आधीच्या वक्त्यांनी घेतली, ही यांची आपण पालखी काढतो किंवा दिंड्या पताका त्यांच्या नावाने करतो, याचं कारण काय? केवळ ते कवी म्हणून नाही, याचं कारण एकच आहे की ती उत्तम माणसं होती, ती करुणाकर माणसं होती. अशी माणसं आपल्याला माणसामध्ये दिसत नाहीत म्हणून आपण त्यांना देव माणसं म्हणतो, कारण देव दिसत नाही. अशा तऱ्हेचं देवत्वाकडे जाणं, माणूस पण वेगळा आहे, पशुत्व तर नकोच आहे, पण माणूस पण जेव्हा देवत्वाकडे निघतं तेव्हा मध्ये कवित्व भेटतं, हे आपण लक्षात घेतलं. तसं निघालं पाहिजे आणि आज तसं निघण्याची खूप गरज आहे असं मला अतिशय मनापासून वाटतं. म्हणून मी म्हटलं की मुळामध्ये सांगण्याची ओढ असण्याची फार गरज आहे. आज मला वाटतं की घरामध्ये तुमच्या 4 माणसं आहेत तरी घरामध्ये तुम्हाला कोणाशी बोलावंसच वाटत नाही आणि फक्त तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या पडद्याशी बोलताय. सिंगापूरशी बोलताय, याच्याशी बोलताय, आफ्रिकेशी बोलताय, ऑस्ट्रेलियाशी बोलताय, सगळ्यांशी बोलताय, पण घरामध्ये आजी आजारी आहे, आई आजारी आहे, तिच्या कपाळाला बाम लावायचं वाटत नाही. तर मला असं वाटतं की हे जागतिक कुटुंब नाही, हे आगतिक कुटुंब आहे असं. त्यामुळे घरातल्या कुटुंबाची जी नाळ आहे ती विश्वाच्या कुटुंबाशी जोडली पाहिजे आणि त्याचं काम ह्या ठिकाणी या कुटुंबात मला खरंच दिसलं, खरंच जाणवलं. म्हणून मला आजची संध्याकाळ हे अपूर्व सकाळ वाटली, हे मी या ठिकाणी अगदी मनापासून सांगण्याचं धाडस करतो. मित्रमैत्रिणींनो, की संवेदनशीलतेमुळे होतं काय? संवेदनशीलतेमुळे आपोआप काळोख सुद्धा तुम्हाला मोरपंखी वाटू लागतो, सुंदर वाटायला लागतं. आणि म्हणून मार्गदर्शन वगैरे शब्द वापरलाय तर प्राध्यापक असल्यामुळे आणि 30 वर्ष विद्यार्थी माझं वर्गात बसून ऐकत असल्यामुळे ते सांगण्याचं मला कदाचित सर्टिफिकेट मिळालं असं मी समजायला हरकत नाही. पण मार्गदर्शन शब्दामधला वेगळीपणा सोडून द्या. पण मला नेहमी वाटतं की कवींनी एकमेकाच्या आणि स्वतःच्या कविता वाचणं म्हणजेच कवितेचा रियाज करणं नाही. चरित्रही वाचले पाहिजेत, ललित लेखही वाचले पाहिजेत, प्रवास वर्णनं पण वाचली पाहिजेत, ज्या ज्या प्रकारामध्ये नाटकं वाचली पाहिजेत, सर्वोत्तम जे आहे ते वाचलं पाहिजे, सर्व भाषेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे एखादा कवी आहे, उत्तम कविता करतो, पण दुर्गा भागवताचं पैस वाचलेलं नसेल, व्यासपर्व वाचलेलं नसेल, ऋतुचक्र वाचलेलं नसेल आणि मग चांगली कविता जमवून टाकली, अतिशय चांगली निवडली गेली, 10 मधली एक निवडायचीच आहे म्हणून ती निवडली गेली, त्याला चुकून बक्षीस मिळालं आणि मग धावता चुकून एक मोरपीस डोक्यामध्ये पडल्यामुळे आपल्याला वाटतं की मी पूर्ण पिसाचा मोर झालो, असाचा भ्रम निर्माण झाला. असा जर भ्रम निर्माण झाला तर मला असं वाटतं खूप मोठे धोके निर्माण होतात. त्यातून माणसं कवीही राहत नाहीत आणि माणूसही राहत नाहीत, निराळच काहीतरी होतं हे मी मला अनुभवाने आणि आसपासच्या वातावरणाने पाहतो. त्यामुळे मला वाटतं की चांगली कविता, उत्तम कविता ही आपल्यातून येईलच, सशक्त कलाकृती आपल्यातून निर्माण होईलच. सशक्त कलाकृती सुद्धा वाट पाहत असते की आपण रियाज करतो का. एखाद्या क्लासिकल गाण्यासाठी, शास्त्रोक्त अभिजात गाण्यासाठी रियाज लागतो. तिथे रेच्या जागी चुकून साल आणि गच्या जागी मल, आता लगेच जाणकार लोक ताबडतोब लगेच कळतं की काय, पट्टी जरा चुकली आणि ताल जरा मागे पुढे झाला तरी सुद्धा जाणकारांच्या संवेदनांच्या रेषा इथे तिथे हलतात. पण कविता कशी असली, तू तिकडे उभी मी इकडे उभा मधून टांगा गेला तर तुला या ठिकाणी दाद मिळते. मला वाटतं की शेवटी कवितेचं पण एक शास्त्र आहे, कवितेची एक सुंदर सशक्तता आहे, कवितेची पण एक शक्ती आहे, ती समजून घेतली तर मला वाटतं खूप आनंद होईल. म्हणून मित्रमैत्रिणींनो, मी आपल्या सकट मलाही सांगतो नेहमी
की चांगली कविता आपल्या हातून निर्माण होण्याची याची काळजी खूप करत बसण्यापेक्षा मी उत्कृष्ट कविता वाचतो का मुळामध्ये, मी नेमकं काय वाचन केलंय. मग तुमच्या या व्यासपीठावर अशी असेल सोय किंवा तुम्ही तसं करतही असाल तर ती गोष्ट खूप चांगली आहे की एखादी उत्कृष्ट कविता आहे, मग कुसुमाग्रज, बोरकर, यशवंत नारायण सुर्वे, केशव मेश्राम, शांताबाई शेळके अशा एखाद्या उत्कृष्ट कवितांचा पाऊस जर तिथे पाडला, त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, त्याच्या प्रतिकांतून काहीतरी जाण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या कविता तुम्ही नंतर ऐकवाच, आपोआप हे सगळं चाललेलं आहे. नंतर लईच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या शक्यता कशा असतात. मुक्त छंद सुद्धा लिहायला हरकत नाही, पण मुक्त छंद हा अनेकदा छंद शून्य होतो. याचं कारण छंद म्हणजे नेमकं काय माहिती नसतं. वसंत बापटांसारखा श्रेष्ठ कवी हा जेव्हा मुक्त छंद लिहितो तेव्हा त्यांना तो अधिकार असतो, कारण त्यांचं छंदावर तेवढं प्रभुत्व होतं. बसा म्हणालीच म्हणून बसलो, हसलीच म्हणून हसलो, बस इतकंच. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर, दारावरचा पडदा दपटीत तू लगभग निघून गेलीस माझघरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. अगं कशाला कोरले आहे से हृदय उलटे उत्तान आणि पतीच्या नावाचा नाजूक कशिदा. अगं त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी बेधन्य झालं असतं. तुझे आणि तुझ्या पतीचे हे छायाचित्र छान आहे. तुझ्या गालावरची सारी साय त्याच्या गालावर ओसंडते आहे. कर्तबगार नजर, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. अगं पण राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जसं काही कधी झालंच नाही. तू विचारलेस काय घेणार, हा निघताना तू विचारलेस काय घेणार, काय पण साधा प्रश्न म्हणे काय घेणार. देणार आहेस का ते सारे पूर्वीचे मला हवे ते चिंचेचे आकडे, त्या आधाशी ओठ, त्या रसरशी शपथा. दे झालं कसलाही साखर पाणी, पण एकच सांग, निघताना तुझ्या डोळ्यात डचकन पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली. निघताना तुझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली. पण नकोस सांगूस, पण नकोस सांगूस, तेवढीच मनावर एक फुंक आहे. आता ही मुक्त छंदाची कविता होती, पण तेच वसंत बापट भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा, कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच, जयदेवाचा जय बोला परी माझ्या नाम्याचा नाच, धिक तुमचे स्वर्ग ही साथी, इथली चुंबीन मी माती, या मातीचे कडलोहाचे तृणपात्यांना खडखळा, कृष्णेच्या पाण्यातून अजूनही वाहत असे लावास. असे इतक्या कवींबद्दल बोलता येईल. हे सगळं जाणलं पाहिजे, तो खूप मोठा आनंद आहे. म्हणून मला नेहमी वाटतं की माझ्या हातून किती बरी वाईट कविता होते ते माझे समकालीन आजूबाजूचे लोक ठेवतील, फेकून देतील, खाजगी टीका करतील, निंदा करतील, पत्र पाठवतील, डोक्यावर घेतील, हे नंतर आहे. खरं सांगू का मित्रांनो, ज्या नोबेलसाठी धडपड करून, जसं एक आमच्या राष्ट्रपतींनी स्वप्न पाहिलं की अमुक अमुक साली भारत महासत्ता होणार आहे, त्यांनी एक मांडून ठेवलं म्हणजे तुम्हाला धावायला बरं. तसे आपले जे तुमचे नाम काका आणि आमचे सुनील मित्र आहेत, तर मी त्यांना काका काका म्हटलं तर मला पंचायत होईल, कारण मग काका म्हटलं की त्या काकू, आणि कधीच काकू केलं की मग काकू करतील सगळेजण, मला का काका. मला पण आमच्या निवेदिकासारखे दवणे काका म्हणत होते तर त्रास होत होता सारखा, कारण माझी सगळ्यात मोठी पुतळी सुद्धा त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्यांना त्याच्या वयाचा काही संबंध आहे माहिती नाही मला, पण तो एकदा सोडवावा. मला म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे, काका म्हणा किंवा मामा म्हणा, मुद्दा असा आहे की मला जे सांगायचं की त्यांनी जे तुमच्या पुढे नोबेलचं जे एक छानपैकी झगमगतं तोरण ठेवलंय, याचं कारण काय माहितीये का? याचं कारण आहे की पुढे जायला, ऐका रे, पुढे जायला धावायला हाडाचा शिक्षक आहे, लक्षात ठेवा. नाही चालणार तुम्ही, चुळबुळ चालणार नाही. लक्षात ठेवा की समोर काहीतरी एक झुंबर असलं, काहीतरी एक पुढे जाण्यासाठी एक रेषा असली की माणसं 4 पावलं पुढे तरी जातात. तेव्हा अशा तऱ्हेचं भाषेला, मराठी भाषेला नोबेल मिळण्याचं स्वप्न तुमच्यातलं किंवा मराठीतल्या कोणीही जरी साकार केलं तरी आपल्याला आनंद जरूर वाटेल. पण तुमच्या कानात एक गोष्ट मी मुळापासून सांगतोय की निसर्गाने आपल्याला आपल्या जाणीवा उत्कटपणे व्यक्त करण्यासाठी, संवेदनांचं जे देणं दिलं, सांगावंसं वाटण्यासाठी कवितेचं जे माध्यम दिलं, हे जे माध्यम